नमस्कार. स्वागत करते तुमचं मराठी अन्नपूर्णामध्ये. आज आपण अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारे आरोग्यदायी असे चिकन सूपची रेसिपी करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची. आणि मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर हे 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. यानंतर 3 चमचे तेलात 3 लवंगा, 4 काळे मिरे, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम इथे आपण कमीच ठेवणार आहे. यानंतर यामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक कापून टाकलेत. आपण हे चिकन कांद्यामध्येच शिजवणार आहोत. कांद्यामध्ये चिकन शिजवल्याने सूपला एक दाटसरपणा येतो आणि सूप अतिशय चविष्ट होते. कांदा इथे छान परतवून घ्यायचा आहे. कांदा परतत आल्यावर यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे. त्यानंतर सर्व साहित्यामध्ये हे चिकन छान असे परतवून घ्यायचे. 1 मिनिटभर आपल्याला हे चिकन छान असं परतवून घ्यायचं आहे. आता यावर एक ताट ठेवून यामध्ये साधारणपणे 2 ग्लास असं पाणी टाकायचं आहे. पाच मिनिटं हे चिकन आता आपण शिजू देणार आहे. पाच मिनिटानंतर बघू शकता इथे किती छान असं चिकनला पाणी सुटलं आहे. आता आपण ह्याच पाण्यावर चिकन शिजवून घेणार आहे. ताटातलं सर्व पाणी मी आता हे चिकनमध्ये टाकते आहे. इथे अर्धा किलो चिकनला मी 2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि ह्या पाण्यातच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. यावर परत ताट ठेवून त्यामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता 20 मिनिटं हे चिकन आपण ह्या पाण्यावर शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर बघू शकता छान अशी सूपला उकळी आलेली आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे 5 मिनिटं अजून एक उकळी येऊ देणार आहे चिकनला. 5 मिनिटानंतर आपले चिकन सूप हे तयार आहे. बघू शकता खूप छान असे दाटसर हे चिकन सूप झाले आहे. कांद्यामध्ये शिजवल्यामुळे हे चिकन खूप चविष्ट होते. आपले चिकनही छान शिजून आले आहेत. साधारणपणे इथे मला 20 ते 25 मिनिटं हे चिकन शिजायला लागले आहेत. तयार आहे इथे आपले चिकन सूप. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.